हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असा लिनन कॉटनचा हा आपला ब्लाऊज पीस आहे. ह्याच्यापासून सुंदर अशी आपल्याला ट्रेंडिंगची डिझाईन बनवायची आहे. तर बघा, उंची आपली किती आहे बघू शकताय तुम्ही. 14 आहे आपली तयार. 13 होणार आहे. 10.5ची घडी, 5.25 मुंडा आणि 5.25 शोल्डर येणार आहे. 2 इंच गळा रुंदी आहे आणि गळा 9, 9.5, 8.5 तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. इथं मी तयार 9 घेणार आहे, जे मार्किंग मी 8.5 9.5चं केलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, असा एक बॉक्स तयार करून घेतला. वरच्या साईडनं 6 इंचावरती एक टिक मार्क केली आणि बघा थोडासा असा गोलसर आकार काढून घेतला आणि बघा इथून परत असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय, थोडासा वक्र करते म्हणजे खूप छान दिसतो. बघा किती सुंदर असा आपला आकार ड्रॉ झालेला आहे. बघू शकताय, खूप सुंदर. आणखीन थोडा डीप हवा असेल तर तुम्ही करू शकताय, पण मग कस्टमरला डीप नको आहे. जसा आहे तसा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असं आपला नेकची डिझाईन कटिंग झालेली आहे. बघा, ओपन करून दाखवते. खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज झालेला आहे. एवढा पॅच तुम्ही लावला, ज्यांचा छोटा गळा असेल एवढा पॅच लावून थोडासा ओपन ठेवला तरी चालेल. 6 गळा असेल तरी चालेल. तर माझा इथं कस्टमरचा डीप 9 गळा रेडी आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पॅच लावायचं. तर त्यासाठी बघा मी अशी थोडीशी परत आणि खालचा भाग पूर्ण कटिंग करून घेणार आहे. म्हणजे काय तयार 9 गळा राहील. नाही तर आता असा 9 गळा ठेवला असता, 9.5चा गळ्याचा पण कटिंग केला तोच ठेवला असता तर तयार आपला 6 झाला असता. 2.5 ते 3 इंच आपल्याला पॅच लावता आला असता. तर कस्टमरला थोडा डीप गळा हवा आहे, पण मी यासाठी आणि खालच्या साईडनं जो भाग होता तो कट करून सेपरेट करून घेतला. आता बघा, जितका हवा आहे तितका गळा डीप ठेवून घ्यायचा, बाकीचा पॅक करायचा. बघा, मेन फॅब्रिक सगळं ठेवलं, त्याच्या अस्तर उलटं ठेवून डायरेक्ट कमरपट्टीला मी टिप मारून घेतलेली आहे. आणि आता गळा स्टिच करायचा आहे. जसं आहे तसं पकडत, फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टिप मारायला चालू केली. बघू शकताय तुम्ही. आता व्यवस्थित मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे काय होतं, कट्स दिल्यामुळे काय होतं, अस्तर प्रॉपर असं आपलं आतल्या साईडला फोल्ड होतं. जे कोपरे आहेत ते मी बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित असे बाहेर काढून घेतले आणि एक दाबटीप खालच्या साईडने टाकून घेतली. आता इथं सुद्धा बघा, व्यवस्थित आपल्याला आत गेलेलं कापड अंगठ्याच्या सहाय्यानं बाहेर खेचत असं थोडंसं दाबटीप आपल्याला त्याच्यावरून मारून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही, कोपऱ्यात पण सेम त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची. अगदी प्रॉपर असं फिनिशिंगमध्ये आपलं दाबटीप आली पाहिजे. बघा किती सुंदर असं आपलं पॅच तयार झालं. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं जोडून घ्यायचं आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अस्तरच्या लेवलला मी कटिंग करून घेतलेलं आहे. फायनली आपला असा पॅच एक पार्ट तयार झालेला आहे. दुसरा पार्टसुद्धा मी असाच तयार करून घेणार आहे. तर बघा, अगोदर ह्याच्यावरून अशी आपल्याला काठावरून अगोदर सिल्वर कलरची लेस लावून घेऊया. लेस ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर लावा, पण लेस अट्रॅक्टिव्ह दिसते लेस लावल्यामुळं. मी अशी काठावरून अगदी आहे तशीच गळ्याला फक्त लेस अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आता प्रॉपर असा लेसचा कोपरा येण्यासाठी काय करायचं, बरोबर कोपऱ्यात टीप मारली, बाहेर काढायचं परत लेस आणि परत थोडंसं फोल्ड करायचं आणि बरोबर कोपऱ्यातनं परत टीप मारायला चालू करायचं. अशा पद्धतीने तुम्ही केला तर ना
अगदी सुंदर असा आपला लेसचा सुद्धा कोपरा तयार होतो. बघू शकताय तुम्ही. इथं खालच्या बाजूला लेस थोडीशी कट करायची आणि फोल्ड करून घ्यायची. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यावरून दाबटीपसुद्धा टाकू शकता. बघा असाच दुसरा पार्टसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. बघा फिनिशिंग बघू शकताय, खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. आता पॅच कसा तयार करायचा ते दाखवते. बघा हा अस्तरचा कपडा मी घेतलेला आहे अगदी व्यवस्थित. तो जर कमी होता म्हणून तो जोड देऊन घेतलेला आहे आणि त्या जोडवर अशी दाबटीप टाकून घ्यायची. बघू शकता आपला मधला गॅप कितीच आहे त्या गॅपनुसार आपल्याला ठेवायचा आहे. मधला गॅप मी 4.5 इंच ठेवलेला आहे. तर मी इथं पॅच 5.5 ते 6 इंचाचा तयार करून घेतलेला आहे चौकोनमध्ये. आणि बघा साईडने व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घ्यायचं. बघा आता बघा ठेवून बघूया. बघू शकता आपल्याला जितका गळा डीप हवा आहे तितका डीप ठेवायचा आणि त्याच्या खाली आपल्याला पॅच लावायचं. बघा इथं मी 9.5 इंचावरती मार्किंग करते किंवा 9 इंचावरती मार्किंग करायचं. 9.5 इंचावर तुम्हाला ओपन ठेवायचं आहे आणि बाकीचा खालचा राहिलेला पॅक करायचा आहे. थोडंसं अस्तर आपलं एक्स्ट्रा होतं ते मी आतल्या साईडला असं फोल्ड करून घेते डबल टिप टाकून, म्हणजे आपला पॅच ऑलरेडी व्यवस्थित तयार होईल. बघा बघा ऑलरेडी तयार झालेला आहे आणि वरच्या साईडने थोडंसं तेवढं मला फोल्ड करायला हवं आहे. तर बघूया किती तयार झालेलं आहे. बघा 6चा आपला पॅच तयार झालेला आहे. 1-1 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. जितकं आपण पॅक करणार ना तितक्यावर बरोबर सेंटरला मार्किंग करून व्यवस्थित घ्यायचं. या पद्धतीने ह्या बाजूला 1 इंच ह्या बाजूला 1 इंच राहील, म्हणजे पॅटर्न कुठेही आपला हलणार नाही. या पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं. बघा बघू शकता लावल्यानंतर असं आपल्याला दिसणार आहे. बघा जो एक्स्ट्राचा भाग होते ना तो वरच्या साईडने असा मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतला. बघा खूप सुंदर असं आपलं पॅच तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता ना ह्याच्यावरती मेन फॅब्रिकच्या कपड्याच्या 2-2 इंचाच्या मी अशा पट्ट्या 4 ते 5 कट करून व्यवस्थित घेणार आहे. बघा अशा 4 ते 5 आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. बघा आता बरोबर डबल फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूने एक त्याच्या आतल्या बाजूने एक असे व्यवस्थित अटॅच करत यायच्या. बघू शकताय तुम्ही. इथं दुसरी अशी आपल्याला इथं अटॅच करून घ्यायची आहे. बघा याच्यावरून अगोदर व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची अगदी काठावरून. आता इथं सुद्धा अशी व्यवस्थित डबल फोल्ड. बघा अशी डबल फोल्ड करून परत आपल्याला खालचं टिपचं जे मार्जिन सोडलेलं आहे ते दिसलं नको पाहिजे अशा हिशोबाने व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि परत टिप मारायची. अशाच पद्धतीने सगळ्या पट्ट्या ठेवून मी व्यवस्थित टिप मारून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. बघा आता अशा पद्धतीने मी इथं जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. याचा मध्ये किती आहे बघा. आता इथं टोटल आपली 6.5 इंच झालेली आहे. तर बघा एवढा 1-1 इंच सोडून आपल्याला असं टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित असं आपल्याला अटॅच करून घ्यायचं. ह्या बाजूचा सुद्धा पॅच आपल्याला व्यवस्थित असा अटॅच करून मी घेतलेला आहे. बघा इथं बरोबर मध्य सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथं आपल्याला गोल्डन कलरचे असे मणी अटॅच करायचे आहेत. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर ब्लाऊज व साडी एकाच कलरची असेल तरी सुद्धा आपल्याला
डिझायनर ब्लाऊज तयार होतो. बघा तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा इथं मागून करू शकता. बघा आपला ऑलरेडी एक तयार झालेला आहे. बघा असं एक त्रिकोण केला, परत असा एक फोल्ड मारून परत डबल त्रिकोण केला, बरोबर मध्ये सेंटरला नॉट ठेवली. बघा ह्या साईडचा एक कोपरा फोल्ड केला आतल्या बाजूला, ह्या साईडचा एक कोपरा फोल्ड केला, परत ह्या साईडचा, परत ज्या बाजूला 2 कोपरे होते ते डबल फोल्ड केले आणि अशी डबल टिप टाकून घेतली. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर आणि युनिक असे आपले लटकन तयार होतात. बघा एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करायचा आणि बघा किती सुंदर असे आपले लटकन तयार झालेले आहेत. बघू शकता.